कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडी येथील ज्ञानविज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आणि त्यावेळी जवळजवळ 100पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये कोल्हापुरातील उमाशंकर ज्येष्ठ नागरिक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीयुत विनायक कुलकर्णी यांनी या शाळेतील एका गरजू मुलीला नवीन सायकल दिली. त्याशिवाय शाळेतील मुलांना टोप्या तसेच वह्या व पेन आणि इतर शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी सुरुवातीला मुख्याध्यापकांनी विनायक कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविकमध्ये विनायक कुलकर्णी यांच्याविषयी माहिती सांगण्यात आली आणि त्यानंतर हा कार्यक्रम झाला. खऱ्या अर्थानं आपल्या शाळेला या 25 वर्षामध्ये आपल्या कार्याचा जो उल्लेख आहे चढता उल्लेख आहे आणि आपल्या प्रशालेमध्ये वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी काही व्यक्ती मदत करत असतात आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या या ठिकाणावरील आपल्या संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत बापू, त्यानंतर वहिनी आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत तर ते म्हणजे तसं आजच्या काळामध्ये तसं पाहिलं तर या दानशूरच्या प्रास्ताविक झाल्यानंतर प्रमुख पाहुणे यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर या शाळेतील गरजू विद्यार्थी विद्या महादेव मिसाळ हिला नवीन सायकल देण्यात आली आणि त्यानंतर शाळेतील इतर विद्यार्थिनींना वह्या व पेन यांचे वाटप झाले. तसेच काही विद्यार्थ्यांना टोप्या देण्यात आल्या आणि त्यानंतर शाळेतील संस्थापकांना श्रीयुत विनायक कुलकर्णी यांच्या जीवनावर लेख असलेले पुस्तक यशगंध हे या शाळेला भेट देण्यात आले. या पुस्तकामध्ये विनायक कुलकर्णी यांच्या सामाजिक कार्याबद्दल तसेच त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल लेख प्रसारित झालेला आहे आणि त्यामुळे हे पुस्तक शाळेला एक प्रेरणादायक कार्यक्रम म्हणून विनायक कुलकर्णी यांच्यातर्फे हे यशगंध पुस्तक या शाळेला प्रदान करण्यात आले. आणि त्यानंतर मुख्य पाहुणे श्रीयुत विनायक कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सध्याच्या पिढीमध्ये जे काही विद्यार्थ्यांच्या कडून अपेक्षित आहे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. समाजामध्ये आपण राहतो, आपण म्हणतो की समाजाने आपल्यासाठी काय केलं तर समाजाचं आपलं एक देणं आहे आणि हे देणं आपण म्हणजे दान केलं पाहिजे कारण समाज आपण जगू शकत नाही. या कृतीतून या वृत्तीतून कुलकर्णी साहेबांनी या मुलीला सायकल भेटलेलं आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत. उमाशंकर ज्येष्ठ नागरिक ट्रस्टच्या या कार्यक्रमात गगनबावड्याचे श्रीयुत अमर पारगावकर यांचा देखील बराच मोठा वाटा आहे आणि ते त्या उमाशंकर ट्रस्टचे व्यवस्थापक आहेत. त्यामुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सायकल प्रदानाच्या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे श्रीयुत विनायक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पण मी ठरवलं की मला जर लहानपणी जरी इतके त्रास असेल तरी ज्या वेळा माझी परिस्थिती चांगली होईल तेव्हा मी या लोकांच्यासाठी करणार आणि त्यामुळे मी बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाल्यानंतर हे सर्व करायचं ठरवलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत पण मला आता त्या इथं सांगणं शक्य नाही. पण मी माझं एक पुस्तक लिहिलेलं आहे, माझं संपूर्ण आत्मचरित्र भोगावती काठी म्हणून मी लिहिलेलं आहे आणि जे पालक घरामध्ये एकटे राहतात त्यांना आम्ही सगळ्या सुविधा पुरवतो. कारण सोबतीला रात्री दिवसा माणूस आहे, दवाखान्यात बसायला माणूस, नंतर त्यांना जेवणाचा डबा आणून देणे आणि ज्या शाळांमध्ये किंवा ज्या वस्त्यामध्ये काही गरजू लोक असतील
त्यांना यथाशक्ती मदत करायची. काही माझ्या ह्याच्यामुळं मला बाकीचे लोक देखील आमच्या सहकारी मदत करतात. हे पारगावकर अमर पारगावकर हे गगनबावड्याचे आहेत आणि आम्ही गेले 10 वर्ष एका सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना आम्ही 46 धनगरवाडे फिरलेलो आहे. संपूर्ण कोल्हापूर गगनबावडा ह्या सगळ्या तालुक्यातले धनगरवाडे आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितलेले आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे दिवसभर काढलेलं आहे. त्यामुळं परिस्थिती काय ती माहीत असल्यामुळं आम्ही मग हे काम करायचं सुरुवात केलं. राधानगरीला एक भैरी बांबळ म्हणून आहे, तिथं वानरबारी वसाहत आहे. तर त्या लोकांना अक्षरशः ते झोपड्यात राहत होते आणि त्यांना अंगावर कपडे नाहीत का नाहीत अशा अवस्था. मग आम्ही त्यांना प्रत्येक महिन्याला पूरक पोषाहार सुरू केला तिथल्या मुलांना. नंतर इथे एक पोंबडे म्हणून आहे ह्याच्याजवळ बाजार भोगावजवळ. तर तिथं 7 किलोमीटर लोकांना डांबरी रस्त्यापासून चालत जावं लागतं असे एक वसाहत आहे. तर तिथं देखील आम्ही लोकांना घेऊन गेलो. तिथं आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतो अशा धनगरवाड्यावर. आणि आमच्या या उपक्रमामध्ये आम्ही जी मुलं भिजत येतात किंवा ज्यांची परिस्थिती नाही अशांना प्रत्येक वर्षी अशी एक शाळा निवडून आम्ही रेनकोट देत असतो, 40 ते 50 रेनकोट. त्याचप्रमाणे ज्या महिला म्हणजे त्यांची परिस्थिती नाही अशा महिलांना दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी एक गाव निवडून तिथं एक साडी आणि फराळचं साहित्य हे आमचा ह्या संस्थेमार्फत आम्ही उपक्रम करतो. आणि माझं यूट्यूब चॅनल आहे. मी जास्त माहिती सांगण्यापेक्षा सगळ्यांनी माझं VSK पर्यटन असं यूट्यूब चॅनल तुम्ही पहा. त्यावर 1500 व्हिडिओ आहेत. मी 17 देश फिरलेलो आहे. म्हणजे युरोप सगळा झालेला आहे, स्वित्झर्लंड, अमेरिकामध्ये माझा मुलगा आणि मुलगी होते आणि 5 वर्ष ते होते. तेव्हा मी 4.5 महिने अमेरिकेत राहिलेलो आहे. तिथल्या लोकांचा अभ्यास केला आहे. सिंगापूरमध्ये माझा मुलगा शास्त्रज्ञ आहे. तर तुम्ही सुद्धा असं शिकावं. माझ्या मुलाने शिकला तसा. कारण मी माझ्या मुलाला सांगितलं, तो त्याला कॉलेजला फी द्यायला म्हणजे आम्ही तेवढी परिस्थिती नव्हती. तर त्याला आम्ही काय सांगितलं, तुला मी ग्रॅज्युएट होईपर्यंत शिकतो पण परदेशात पाठवायला कमीत कमी त्याला ॲडमिशनसाठी 15 ते 20 लाख रुपये प्रत्येक वर्षी खर्च येणार होता. आणि मी म्हटलं माझं घर जरी विकलं तरी तेवढे मिळणार नाहीत. म्हणून मी त्याला सांगितलं तुला जायचं असेल तर जा. तर त्याने जिद्द करून अभ्यास करून जपानमध्ये एका विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि 5 वर्ष महिन्याला 1.5 लाख याप्रमाणे त्या सरकारनं त्याला स्कॉलरशिप दिली होती. आणि तो PhD झालेला आहे म्हणजे शास्त्रज्ञ. पण तरी सुद्धा ती आम्हाला आग्रह करतात आपल्याजवळ राहा म्हणून, पण आम्हाला तिथं करमत नाही, आमचा वेळ जात नाही. आणि आपल्या देशातल्या लोकांना आपली इथं गरज आहे. त्यामुळे मी कधीतरी म्हणजे प्रत्येक वर्षी मी सिंगापूरला जातो पण मी 1 ते 1.5 महिन्याच्या राहत नाही तिथं. आणि मग मी कोल्हापूरमध्ये माझा बंगला आहे सानेगुरुजी. सगळं जे काय मिळवलं आहे ते आम्ही आमच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे. तर तुम्ही देखील मुलांना चांगलं शिका, आपल्या आईवडिलांना विसरू नका आणि आपल्या देशाला विसरू नका. मोठे झाल्यानंतर तुम्ही देखील ज्यावेळेला तुम्हाला चांगला पगार मिळेल त्यातले 5% का असेना अशा समाजातील गरजू आणि दुर्बल लोकांच्यासाठी तुम्ही खर्च करा. एवढंच मी आपल्याला निश्चित सांगतो. परदेशात गेला तरी आपल्या देशातल्या लोकांना विसरू नका आणि अभ्यास करा. कारण प्रलोभनं बरीच आहेत. आजच्या काळामध्ये मोबाईल हे सगळ्यांना बिघडवायचं एक मोठं यंत्र आहे, सगळ्यांना दिलेलं आहे. पण आपण त्याचा किती वापर करायचा किंवा कशासाठी वापर करायचा ते आपण ठरवलं पाहिजे. मोबाईलमुळे किंवा TV मुळे आपल्याला चांगलं पण बरंचसं शिकता येतं आणि वाईटही शिकता येतं. पण प्रत्येक माणसाची प्रवृत्ती आहे की वाईट असेल ते आपण आधी शिकतो. पण तुम्ही तुमच्या आईवडिलांनी कष्ट करून तुम्हाला शिकवलं आहे, तुम्हाला अजूनही पुढं बरीचशी भरारी घ्यायची आहे. तर त्यासाठी तुम्ही आत्तापासून ह्या प्रलोभनापासून लांब राहा. मोबाईलचा कमीत कमी वापर करा, अगदी गरज असेल तरच करा. कारण काही मुलं वडिलांच्याकडे आग्रह करून मोबाईल घेतात आणि मग त्यावर नको ते पाहतात. तर अशा प्रकारे मला त्या पुढच्या पिढीला एवढंच सांगायचं आहे की चांगले शिका आणि आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करा. कष्टात संपूर्ण बालपण किंवा ज्यांचं आयुष्य गेलेलं आहे आणि ज्यांच्याजवळ काहीही नव्हतं, शून्यातून ज्यांनी जग निर्माण केलेलं आहे, अशा 7 जिल्ह्यातील 27 लोकांचं फक्त चरित्र, निवडक लोकांचं चरित्र यात छापलेलं आहे. आणि माझं चरित्र यात छापल्याबद्दल मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण यामध्ये आपल्याला माहीत असेल घोडावत संस्था आहे, शिक्षणामध्ये सगळ्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यांचं स्वतःचं हेलिकॉप्टर आहे किंवा विमान आहे.
तर त्यांचं पण चरित्र ह्यामध्ये छापलेलं आहे. पण ते या ठिकाणापर्यंत कसे गेले किंवा अशी जी लोक पूर्वी खूप खडतर आयुष्य किंवा त्यांनी केलेलं आहे, पण ते आज उत्तुंग शिखरावर उत्तुंग ह्याच्या शिखरावर जे गेलेले आहेत, तर त्यांनी काहीतरी केल्याशिवाय ते गेले नाही आहेत. म्हणजे फक्त आपलं सर्वसामान्य लोकांच्या सारखं जीवन जगून ते गेले नाहीत का, त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे. तर हे पूर्वीच्या काळी आज आपण सावित्रीबाई फुलेंचं जन्मदिन साजरा करतो किंवा लोकमान्य टिळक किंवा जे जे काही नेते येऊन गेले किंवा ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तर त्या काळचा जो परिस्थिती होती किंवा त्या काळचा जो काळ होता त्या काळात ते ठीक होतं. पण या चालू काळामध्ये जिथं सगळी प्रलोभन आहे, आज मी जर म्हटलं तर मी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ शकतो, राहायला जाऊ शकतो. नंतर काही आता हे घोडावत आहेत किंवा काही लोक आहेत की मी आज AC कारने फिरू शकतो, चांगल्या आलिशान बंगल्यामध्ये राहू शकतो. पण तरी सुद्धा आजच्या ह्या आपल्या देशासाठी जे काही योगदान देतात किंवा ज्यांनी काही या उत्तुंग शिखरापर्यंत गेलेले आहेत, तर त्यांनी ते इथपर्यंत कसे पोहोचले हे हल्लीच्या मुलांना समजायला पाहिजे. म्हणजे जर आपण ते सांगितलं नाही लोकांना, तर तुम्हाला आज मी जर ह्या शाळेत आलो असतो तर मी कोण आहे तुम्हाला कळलंच नसतं. किंवा ह्या पुस्तकामध्ये जे 27 लोक आहेत त्यांचं काय, ते कसे वर आले ते कळलं नसतं. आपण फक्त म्हणतो ती मोठे आहेत, पण ते कसे त्यांनी काय कष्ट घेतलेले आहेत. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नकार दिलेला होता, विरोध केलेला होता, तरी ते शिकले आणि ते पुढे गेले. तर अशा प्रकारे माझ्या मुलाला सुद्धा मी आज म्हणतोय, पण मी त्याला म्हटलं तुला परदेशात जायचं, पण माझी परिस्थिती नाही आहे. तुला परदेशात जायसाठी मी मिळवलेलं आमचं राहतं घर मी गहाण टाकायची गरज मला लागेल. म्हणून त्यानं 1 वर्ष त्याला चांगली नोकरी मिळालेली असताना त्यानं ती नोकरी सोडली आणि 1 वर्ष पूर्ण अभ्यास करून ज्या विद्यापीठात जायला होतं त्या विद्यापीठाची परीक्षा दिली. आम्हाला काहीही सांगितलं सुद्धा नाही. आणि त्याला ॲडमिशन मिळाल्यानंतर जपानचं जेव्हा त्याला लेटर आलं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे, त्यावेळेला त्यांना आम्हाला कळलं की त्याला त्या युनिव्हर्सिटीनं बोलवून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या वडिलांना कुठलाही त्रास न देता शिकायचं तर आहे, पण आपण आपल्या वडिलांच्यावर अवलंबून राहायचं नाही किंवा वडिलांना दोष द्यायचा नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आजच्या ह्या पिढीला माहीत व्हायला पाहिजे, म्हणून ते पुस्तक छापलेलं आहे. आणि तुम्ही मुलांना खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या काळामध्ये आम्हाला चप्पल मिळालं नाही, आमच्या काळामध्ये आम्हाला वीज नव्हती, AC नव्हता, नंतर काही नाही. म्हणजे अक्षरशः घोंगड्याची खोळ करून अजूनही काही लोकांना आजारी पडलं तर खाली आणतात डोंगरावरून. तर आपल्याला सगळं आहे, मग आपण शिकायचं का नाही. आणि तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे तुमच्या पालकांची, ते तुमच्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतात, नंतर घरात कष्ट करतात, कोण नोकरीवर जातो. इथून कोल्हापूरला सुद्धा लोक काही तुमच्यातले जाऊन नोकऱ्या करत असतील आणि तुमच्यासाठी ते कामावत असतील. पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कष्ट रोजच्या रोज बघत जा, ते काय करतात आपल्यासाठी. नंतर शाळेतून किंवा घरात तुम्ही गेल्या आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचा. रोज सकाळी जाताना सुद्धा आम्ही शाळेला निघालोय आणि नमस्कार करून घरातून बाहेर पडा. आपल्या आई वडिलांना जेवढं तुम्ही हे द्या, किंमत द्या किंवा आदर त्यांचा करा, तेवढे तुम्ही पुढे मोठे व्हा. अजूनही काही म्हणजे हे संस्कार आहेत हे तुमच्यावर कायमपणे राहणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही ह्याच गोष्टी करा. आणि तुमच्या पालकांची सभा नाही आहे, तुम्ही पालकांना सांगितलं असतं की तुम्ही सगळ्या गोष्टीपेक्षा आधी तुमच्या मुलांच्यावर लक्ष द्या. शाळेतून तुम्ही मुलगा आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही मुलाला जवळ घ्या, त्याला भेटा. तू आज शाळेत काय शिकलास, तुला काय शिकवलं, तुझे मित्र काय म्हटले, एक 5 मिनिटं त्यांच्यासाठी द्या, जास्त नको. आणि TV बघत असताना, मालिका बघत असताना जर बाहेरून मुलगा आला आणि त्यानं काहीतरी खायला मागितलं तर त्यांची मालिकेची लिंक तुटते. म्हणून आई सांगते की तू आज काहीतरी ठेवलंय ते खा आणि मला इथं डिस्टर्ब करू नको. किंवा आपल्या कपाटात पैसे ठेवले, तिथले 10 रुपये घे, तुला घ्यायचं ते विकत घेऊन ये. आणि ही त्याला सवय लागते. त्यामुळे ती TV मालिका तुम्हाला आज ना उद्या बघता येईल. ते सगळे पैसे मिळवायसाठी त्यांनी मालिका केलेल्या आहेत. पण आपण ते सगळं खरं आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये इतकं समरस होतात ग्रामीण भागातल्या बायका की त्यांना बाकी काहीही सुचत नाही. तर हे सगळ्या पालकांना मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना, आणि तुम्ही आज जर त्यांच्यासाठी वेळ दिला तर ते तुमच्यासाठी निश्चितच पुढं तुमचे आधारस्तंभ बनतील. धन्यवाद. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत सूर्यकांत
दिंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे संस्थेचे शाळेचे हिंदुचिंतक गडकर सर त्यांच्या प्रयत्नानं आज या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विनायक शंकर कुलकर्णी सर, पाडगावकर सर, त्यांचे ते ट्रस्ट आहे, त्यांचे ते पदाधिकारी आहेत आणि संस्थापक कुलकर्णी सर आहेत. खरोखरच या कार्यक्रमासाठी आपल्याला हे पाहुणे लाभले, त्याला मी भाग्यवान समजतो. परत या कार्यक्रमासाठी पालक मिसाळ, आपल्या शाळेचा शिक्षक वृंद, आपण शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी खरोखरच पहिल्यांदाच मी पाहतोय आपल्या यामध्ये आपले पाहुणे विनायक कुलकर्णी सर यांनी आपली सगळी जीवनगाथा आपल्यासमोर मांडली. दायित्व पूर्वी असायचं, एक भाकरी असेल तर त्यातली ते गरज आहे. पूर्वी उपाशी त्यांनी सांगितलं, उपाशी आम्ही राहून आम्ही शिक्षण पूर्ण केलंय. परिस्थिती आधी दारिद्र्याची होती आणि त्यातून आम्ही एवढी मोठी भरारी घेतली. त्याने आपल्या जीवनगाथेमध्ये सांगितलं. खरोखरच अशी लोक दुर्मिळ या समाजामध्ये आहेत आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की त्याचं गाव कोवलं, मुळगाव, आणि वडील ते 3 वर्षाचे असतानाच वारलेत त्यांचे, आणि सगळे 7 भावंड, त्या भावंडांचा सांभाळ सगळा त्या आईच्यावर बोजा पडला सगळा. आणि एवढं सगळं असताना सुद्धा पार्श्वभूमी या भावंडांनी शिक्षण घेतलं आणि अगदी उच्च पदस्थ ठिकाणी ही सगळी भावंड त्यांची त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मुलगा त्यांचा मला सांगितलं की शास्त्रज्ञ आहे आणि महिन्याला 15,000 रुपये पगार, 15 लाख रुपये महिन्याला पगार. परदेशात आहेत ते. आणि ही सगळी अशी पार्श्वभूमी कुटुंबाची असताना सुद्धा ग्रामीण भागामध्ये एका छोट्या शाळेमध्ये येऊन या ठिकाणी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. बरोबरच कौतुकाची गोष्ट आहे. त्यांच्या या वाटचालीला खरोखरच आम्ही सलाम करतो. पुढच्या काळामध्ये तुम्हाला पण सांगून गेलेत की आपण कसं राहायचं, कसं वागायला पाहिजे. मोबाईलवर बोलून गेले. बरेच व्यक्ती येतात आणि मोबाईलवर बोलतात. आम्ही सुद्धा बोलतोय कार्यक्रमाच्या वेळा, पण आपल्याला काय फरक पडला असं वाटतंय तुम्हाला? गरजेपुरता मोबाईल वापरायला पाहिजे किंवा चांगल्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये आपण अनेक चांगल्या. यशवंत म्हणून एक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम त्यांचं यशोदय असं एक पुस्तक आहे. आपल्याला त्यांनी भेट दिलेलं आहे. आपल्या लायब्ररीमध्ये ठेवलं जाईल. आपल्याला कुणालाही वाचण्यासाठी पाहिजे असतील तर उपलब्ध आहे. त्यांची पण त्यामध्ये त्यांची पण एक हे आहे, यशोगाथा आहे, योगदान आहे. आणि त्यामध्ये त्यांची पण एक 10 का 12 जणांचं हे काहीतरी त्या जी व्यक्ती या समाजामध्ये जी लोक आहेत
ती एक 10-12 जणांची एक त्यांचं प्रेरणा त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनाची यशोगाथा मांडली. त्याचं सर्व या ठिकाणी मनोगत त्यांनी व्यक्त केलेले आहे आणि ते वाचनीय आहे. आपल्याला वाचायला तो उपलब्ध आहे आणि त्यांनी आपल्या शाळेला भेट दिलेली आहे. यानंतर आभार प्रदर्शन करण्यात आले आणि त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त झाला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आम्ही प्रदर्शित करत आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा व इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.